राज्यात वादळ वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता बनताना दिसत आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. पाहूयात 31 मे ते 3 जून दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम आज मान्सून थोडासा पुढे सरकलेला आहे. बंगालच्या उपसागरातील थोडासा भाग आणि अरबी समुद्रातील काही भाग मान्सून पुढे सरकलाय. आणि येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः 3 ते 4 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे, असं हवामान विभागाने कळवलंय. आपला यंदा जवळपास तसाच आहे, की आता वातावरण अनुकूल बनते, की मान्सून केरळमध्ये 3-4 तारखेच्या आसपास किंवा त्याच्या अगोदर थोडाफार दाखल होऊ शकतो. तिथून पुढे त्याची कशी वाटचाल असते आपण नंतर कळवूच. आणि अपेक्षेप्रमाणे आज विदर्भातील उष्णतेची लाट गायब झालेली आहे. कुठेही तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नाही. सध्याची जर स्थिती पाहिली तर चक्राकार वारे पश्चिमी आवर्तामुळे पाकिस्तान, राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. एक ट्रफ रेषा अशा प्रकारे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेली आहे आणि उत्तर भारतात धुळीची वादळं, गारपीट अशा प्रकारच्या घटना वाढलेल्या आहेत. दिल्लीत असेल किंवा राजस्थानच्या बऱ्याचशा भागांमध्ये अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळाल्या. आणि दुपारी सुद्धा WhatsApp चॅनलवरती आपण अपडेट दिली होती, की साधारणतः अमरावतीच्या वरुडच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा ढग विकसित झाला आणि त्यानंतर तेच ढग पुढे नागपूर आणि भंडारा गोंदियाच्या उत्तर भागाकडे सुद्धा पाऊस येतील. वादळी वारा, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा या ठिकाणी झाली. दुसरी अपडेट होती इकडे मायनीच्या आसपास सांगली, त्यानंतर सातारा, सोलापूरचा सीमावर्ती भाग आहे. याही ठिकाणी एक ढगनिर्मिती झाली होती. त्याही ठिकाणी पाऊस बरसलेला आहे सांगलीच्या आटपाडीच्या आसपासच्या भागांमध्ये. आणि आत्ता आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर वर्ध्याच्या थोडेसे उत्तरेकडील भागाकडे छोटासा पावसाचा ढग होता, तोही आता विरून गेलाय. बाकी नागपूर, भंडारा, गोंदियाचे जे काही उत्तरेकडील भाग आहेत किंवा मध्यापासून उत्तरेकडचा बराचसा भाग आहे, त्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत, जे हळू दक्षिण पूर्वेकडे सरकताना दिसत आहेत. म्हणजे याच्या आसपास आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सांगलीचा जो ढग होता सांगितलेला, तो आता हळू विरून जाऊ लागलेला आहे. तसेच अजून हे मॉडेल दाखवतात, की राजस्थानवरती असणारे जे काही ढग आहेत, हळू दक्षिणेकडे येतील आणि त्यातून मध्य प्रदेशपर्यंत पाऊस होईल. पण महाराष्ट्रात सुद्धा काही मॉडेलनुसार उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजे पाऊस दाखवत आहे. पण अजून ते ढग खूप लांब आहेत. शक्यता जरी फक्त एक मॉडेल दाखवत असलं तरी सुद्धा शक्यता आहेच. त्यामुळे आपण रात्री 11 वाजता सुद्धा WhatsApp चॅनलवरती त्याबाबत अपडेट देऊ, की नक्की ते येतंय का नाही. आणि आत्ता जर आपण पाहिलं, की उद्या राज्यातील हवामान कसे राहील, तर पश्चिमी आवर्ताची ट्रफ ही राज्याच्या दक्षिण भागापर्यंत म्हणजे उत्तर भारतापासून इकडे दक्षिणेपर्यंत विस्तारताना दिसत आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा वरच्या थरात वातावरण अस्थिर होईल आणि उंचच उंच मेघगर्जनेचे ढग काही ठिकाणी बनतील, सगळीकडे नाही आणि ज्या ठिकाणी बनतील त्या ठिकाणी गारपीट होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. अपेक्षा आहे, की उद्या सार्वत्रिक नाही, हा जो काही मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात हा जो काही पाऊस असेल तो पट्ट्यांमध्ये असेल. म्हणजे असा जो पट्टा थोडासा, त्यानंतर इकडे मध्य महाराष्ट्राचे मराठवाड्याचा काही पट्टा, सोलापूरचा काही पट्टा, सांगलीचा काही पट्टा, अशा प्रकारे पट्ट्या-पट्ट्यामध्ये पावसाचे ढग विकसित होण्याची शक्यता आहे. सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग आहेत. धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचे पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड या ठिकाणी अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये पावसाची शक्यता साधारणतः 40% ते 50% दिसत आहे. मेघगर्जना आणि पाऊस होईल, पण व्याप्ती कमी राहणार आहे. तसेच कोकणात ढगाळ वातावरण, एक दुसऱ्या ठिकाणी झाले तर हलके थेंब किंवा हलक्याशा सरी होतील. जास्त पावसाची शक्यता अजूनही कोकणामध्ये दिसत नाही. मॉडेल दाखवू लागलेत पाऊस होईल, पण अजून तरी त्या ठिकाणी पावसाचे ढग हे विकसित होताना दिसत नाहीत. त्यामुळे आपण उद्या जर काही बदल झाला तर त्याच्यावर सुद्धा अपडेट देऊ आणि पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचे वातावरण अनुकूल राहील. खास करून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ पावसाच्या मुख्यत्वे रडारवर असेल. मग उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकणातील काही भाग अशा प्रकारे पाऊस पुढील काही दिवस पडणार आहे. ज्याबद्दल आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट दिलेली आहे. पण तरी सुद्धा पावसाची व्याप्ती म्हणजे सार्वत्रिक नसेल, काही भाग अजूनही सुटतीलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या मुंबई, ठाणे, रायगड उष्ण आणि दमट हवामानाचा या ठिकाणी इशारा आहे. सोबतच सायंकाळनंतर मेघगर्जना किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर याही ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सातारा, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वादळी वाऱ्यासह गारपिटीचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर 1 तारखेला जर आपण पाहिलं तर वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. तर मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर 2 तारखेला यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. नाशिक आणि धुळे गारपिटीचा इशारा. तर नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. त्यानंतर 5 तारखेला नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, घाटमाथा, रत्नागिरी, रायगड आणि पालघर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. तर मुंबई, ठाणे, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, जळगाव हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. या अंदाजामध्ये बदल होतील. बदललेले अंदाज आपल्या YouTube चॅनल आणि Facebook पेजवर पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.